मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्र-गुजरात सीमेवरून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। दापचरी येथील सीमाशुल्क विभागाला रोज लाखो रुपयांचा गंडा घातला जात असल्याचं समोर आलं आहे। महाराष्ट्रात येणाऱ्या ओव्हरलोड अवजड वाहनांना सीमाशुल्क आणि दंड भरण्यापासून वाचवण्यासाठी शेकडो वाहनं आडमार्गांचा वापर करत असल्याचं स्पष्ट झाले। दादरा नगर हवेलीमधून येणारी ही वाहनं उधवा धुंदलवाडी या मार्गाचा मध्यरात्रीच्या सुमारास वापर करत आहेत। यामुळे दररोज दापचरी येथील तपासणी नाक्याला लाखो रुपयांचा फटका बसतोय। धक्कादायक बाब म्हणजे या वाहनांना तपासणी नाका चुकवून नेण्यासाठी दलालांकडून चालकांकडून 3000 ते 10000 रुपयांपर्यंत वसुली केली जाते। या कबुल्या थेट वाहन चालकांकडूनच मिळाल्या आहेत। त्यामुळे महिनाभरात सीमाशुल्क विभागाला कोट्यवधी रुपयांचा तोटा होत असल्याचं समोर आलंय। या उजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे उधवा, मोडगाव, धुंदलवाडी या परिसरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने स्थानिक वाहन चालकांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे। दरम्यान धुंदलवाडी परिसरातच स्थानिकांनी तब्बल 40 पेक्षा अधिक अवजड वाहनं रोखून धरली असून या सगळ्या प्रकारामुळे स्थानिकांचा संताप उसळला आहे। एकीकडे शासनाला महसुली तोटा तर दुसरीकडे रस्त्यांची दुरावस्था आणि स्थानिकांचा त्रास। या दुहेरी फटक्यामुळे दापचरी तपासणी नाक्यावरच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सकाळी आम्ही जवळजवळ 35 गाड्या थांबवल्या होत्या। ती रात्रीपासून आमची मोहीम चालू होती। पोलीस आले, त्याच्यानंतर त्यांच्यावर कार्यवाही झाली। कार्यवाहीसाठी नेत असताना आम्हाला खूप गडबड करावी लागली। त्यांचे दलाल हे प्रत्येक ठिकाणी टपून होते। प्रत्येक गाडी पळवण्याचे प्रयत्न झाले आणि अशा प्रयत्नामध्ये त्यांनी काही प्रयत्नामध्ये ते सफलही झाले। आमच्या हातातून भरपूर सगळ्या काही वाहनं आहेत ती निसटून गेली, कारण की दलाल हे तिथे उपस्थित होते आणि या दलालांना एवढी जर का ताकद आहे याचा अर्थ त्यांच्यावरती कोणाचा तरी नक्कीच मोठ्या माणसांचा हात असेल। तर माझी या दलालांची आम्हाला पाठलाग सुद्धा केला। एका स्कॉर्पिओ कार होती, त्यांनी मी आणि बाईकवरती होतो आम्हाला त्यांनी पाठलाग सुद्धा करून धमकावण्याचा प्रयत्न केला। तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि यातून मी एवढंच सांगेन की या दलालांवरती आणि जे काही याच्यामध्ये सपोर्ट करत आहेत त्या सगळ्यांवरती या रोडची म्हणजे या सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, तसंच कर चुकवणे किंवा कर पळवणे या गोष्टीची सुद्धा नोंदणी व्हावी एवढी माझ्या सगळ्या गावाकडून विनंती आहे। आत्ताच्या सद्यस्थितीला आमचं एकही छोटं वाहन सुद्धा जाण्यासाठी आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतोय। म्हणजे आम्ही नेमकं रस्त्याच्या खड्ड्यातून चाललोय की खड्ड्यामधल्या रस्त्यातून चालतोय हे काय समजत नाहीये। तर ही जी काही परिस्थिती आहे यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि जर या गाड्या किंवा ही दलाली हे ओव्हरलोडच्या गाड्या थांबल्या नाहीत तर यानंतर जे काही घडेल त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही। याची जी काही जबाबदारी राहील ती सगळी प्रशासनाची राहील असं आज मी तुमच्यासमोर जाहीर करत आहे।